श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. जर तुमच्यावर खूप मोठं कर्ज असेल, बँकेचे हप्ते थकलेले असतील, उसनवारी वाढली असेल, व्यवसायात तोटा होत असेल, घरात पैसा येतो पण टिकत नसेल, तर आजच हा उपाय पूर्ण लक्ष देऊन ऐका. कारण आज मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा असा एक शक्तिशाली आणि पारंपरिक उपाय सांगणार आहे, जो अनेकांनी श्रद्धेने करून अनुभवलेला आहे. पण सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट सांगते, हा उपाय जादू नाही, तर श्रद्धा, सकारात्मक ऊर्जा आणि योग्य संकल्प याची शक्ती आहे. महादेवाच मार्ग दाखवतात, परिस्थिती बदलण्याची ताकद देतात, पण प्रयत्न आपल्यालाच करावे लागतात. महाशिवरात्र ही शिवतत्व अत्यंत जागृत असणारी रात्र मानल्या जाते. या दिवशी केलेली पूजा, जप, अभिषेक याचं फळ अनेक पटीनं वाढवून मिळतं. असे मानलं जातं की विशेष करून आर्थिक अडचणी, कर्ज, अपयश, मानसिक ताण यासाठी या दिवशी केलेला ऊसाच्या रसाचा अभिषेक अत्यंत शुभ मानला जातो. ऊस गोड असतो, त्याचा रस जीवनातील कटुत कमी करतो आणि गोडवा, समृद्धी, स्वार्थ आणायचं प्रतीक मानलं जातं. उपवास करायचा तर तो सविस्तर जाणून घ्या. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा शक्य तितक्या लवकर उठून स्नान करून स्वच्छ पांढरे, पिवळे किंवा हलक्या रंगाचे वस्त्र परिधान करा. काळे कपडे टाळा. मन शांत ठेवा. त्या दिवशी शक्य असल्यास उपवास करा. पूर्ण निर्जल उपवास शक्य नसेल तर फळहार, दूध किंवा पाणी घ्या, पण दिवस पवित्रतेत घालवा. कुणाशी भांडण करू नका, खोटं बोलू नका, नकारात्मक विचार टाळा. संध्याकाळी प्रदोष काळात किंवा रात्रीच्या कोणत्याही एका प्रहरात जवळच्या शिव मंदिरात जा. सोबत स्वच्छ भांड्यात शुद्ध ऊसाचा रस घेऊन जा. प्रथम शिवलिंगाला नमस्कार करा. दोन्ही हात जोडून स्पष्ट संकल्प करा, हे महादेवा, माझ्यावर आलेलं कर्ज मी कमी होण्यासाठी, योग्य मार्ग मिळवण्यासाठी आणि आर्थिक सामर्थ्यासाठी मी श्रद्धेने हा अभिषेक करत आहे. माझे चुकीचे निर्णय दूर कर, मला योग्य बुद्धी दे. संकल्प केल्यानंतर प्रथम स्वच्छ पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करा. त्यानंतर हळूहळू ऊसाच्या रसाने अभिषेक करा. अभिषेक करताना किमान 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. शक्य असल्यास 11 किंवा 21 वेळा मृत्युंजय मंत्राचा जप करा. जप करताना मन पूर्णपणे महादेवावरच केंद्रित करा. ऊसाचा रस अर्पण केल्यानंतर पुन्हा थोडे भांड्यात पाण्याने शिवलिंगाचं स्वच्छ करा. पाण्याने स्वच्छ केल्यावर अखंड बेलपत्र अर्पण करा. धूप दीप लावा. शक्य असल्यास भांड्यात थोडासा गुळ किंवा साखरेचा नैवेद्य म्हणून अर्पण करा. पूजा पूर्ण झाल्यावर मंदिरातच काही वेळ शांत बसा. डोळे मिटून कल्पना करा की तुमच्यावरचं कर्ज हळूहळू कमी होत आहे. योग्य संधी तुमच्याकडे येत आहे. तुमच्या घरात पैशाचा प्रवाह वाढत आहे. ही सकारात्मक कल्पना मनात रुजवा, कारण मनातील भीती आणि नकारात्मकता हीच अनेकदा अडथळे बनते. घरी परतल्यानंतर त्या दिवशी शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला गोड पदार्थ, अन्न किंवा थोडी आर्थिक मदत करा. दान केल्याने धन प्रवाह वाढतो. असं मानलं जातं की हा उपाय एकदाच करून थांबवू नका. त्यानंतर दररोज सकाळी किमान 11 वेळा ओम नमः शिवाय जप सुरू ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक कर्ज घेणं थांबवा. चुकीच्या सवयी सोडा, कारण महादेवाची कृपा करतात, पण शिस्त आणि प्रामाणिकपणा आपल्याकडून अपेक्षित असतो. लक्षात ठेवा, कर्जमुक्ती म्हणजे फक्त पैसा मिळवणे नाही, तर योग्य विचारसरणी, संयम, योग्य नियोजन आणि आत्मविश्वास मिळवणे हे देखील कर्जमुक्तीचाच भाग आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी ऊसाच्या रसाने केलेला अभिषेक तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेची बदल सुरुवात करू शकतो. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि सातत्य ठेवा. कमेंटमध्ये नक्की लिहा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.